थिएटर सर्वात मोठं मला असं वाटतं की वैशिष्ट्य हेच आहे की काही करायला रेडी आहे, काहीही करायला रेडी आहे. फक्त त्यांचं एक आहे की आम्हाला आमच्या ऑडियन्सला काहीतरी वेगळं दाखवायचं. त्यांचे एक्सपेक्टेशन्स आहेत. ऑफकोर्स ते जसं आमचं सोनावणे सरकरीवाणी आहे त्याच्यावर प्रेम आम्हाला भेटतंच, पण त्याच्या पलीकडे जाऊन पण आम्ही काहीतरी त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. हे आम्ही कधी रील मार्फत केलं नव्हतं. तर आता ते फिल्ममुळे आम्हाला एक वर्कशॉपनी ते एक शिक एक स्टार्टिंग त्याचा बेस रेडी झालाय टू हाऊ टू डू ऑल दिस थिंग्स ते शिकण्यासाठी. 24 जुलैला एक नवा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात योगात दिला आहे आणि त्याचं नाव आहे भूतम भयम. आणि त्यानिमित्तच आपण सगळ्या स्टारकाशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा भूतम भयमचा प्रवास कसा होता. सर्वप्रथम आपल्या मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे. सगळे कॅप्टन ऑफ द शिप सर तुमच्याकडेच येतो मी. काय कधी ही संकल्पना सुचली आणि याच्यावर चित्रपट करावा हे कधी तुम्हाला वाटलं की मला तर फ्लोअरवर जायला पाहिजे आणि चित्रपट करा? हा सिनेमा माझा पहिला सिनेमा आहे आणि पहिला सिनेमा खूप स्पेशल असतो. सो ह्या स्क्रिप्टचं रायटिंग खूप आधीपासून सुरू होतं. आणि या स्क्रिप्ट रायटिंगचे पण बरेच टप्पे होते, कारण ह्या सिनेमासाठी माझ्या पर्सनली स्वतःकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्या पद्धतीनं हे स्क्रिप्ट रायटिंग झाल्यानंतर मग माझ्या निर्मात्यांना हे जेव्हा स्क्रिप्ट मी ऐकवलं तेव्हा हा सिनेमा एक्झिक्यूट करण्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं, कारण ह्याच्या साठी खूप मोठं आर्थिक पाठबळ लागणार होतं. कारण हा सिनेमा ज्या जॉनरचा आहे हॉरर कॉमेडी, तर हे भूतम भयमचं जग उभं करणं हे खूप खर्चिक होतं. त्यासाठी खूप मोठे मोठे सेट्स लागणार होते. त्या भूतम भयमच्या जगातली जी कॅरेक्टर्स आहेत, जी पात्र आहेत, ती पात्र साकारण्यासाठी प्रॉस्थेटिक्स जो महागडा विषय आहे, तर प्रॉस्थेटिक्सचा खूप मोठा भाग असणार होता. त्यानंतर हा सिनेमा शूट करण्यासाठी आकारानं मोठमोठे लोकेशन्स गरजेचे होते. त्यासाठी लाईट्सचा टेक्निकल सपोर्ट, कॅमेराचा नवीन लेन्सेस, आम्ही अॅनामॉर्फिक लेन्सेस वापरले. तर ह्या सगळ्या अत्याधुनिक तंत्राचा देखील सपोर्ट असणं गरजेचं होतं. पण माझ्या निर्मात्यांनी त्या गोष्टीवर आणि माझ्या विजनवर पूर्णपणे विश्वास दाखवला आणि मी स्वतःला खूप लकी समजतो की मला नरेन कुमार आणि महेश कोरडे यांच्यासारखे निर्माते मिळाले माझ्या पहिल्या सिनेमासाठी. कारण एका दिग्दर्शकाला स्वतःचा सिनेमा करताना त्याच्या इतकीच पॅशनेट लोक त्याच्या आजूबाजूला मिळणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि माझे निर्माते यांना फक्त एक चांगला सिनेमा करण्याची भूक होती. त्यानंतर मला जे तंत्रज्ञ सगळे मिळाले, तर ते सगळे तंत्रज्ञ म्हणजे माझे प्रोडक्शन डिझायनर, DOP, लुक डिझायनर, त्यानंतर कॉस्ट्युम डिझायनर, ही सगळी जी मंडळी आहे त्यांना पॅशनेटली एक असा सिनेमा करायचा होता जो उद्या जाऊन मराठी सिनेमाची एक वेगळी ओळख बनेल. आणि सगळ्यांनी त्या भूकेनं, त्या पॅशनने भूतम भयमची निर्मिती केली. हा सिनेमा याच्या एक व्हिज्युअल्सवर, एकेका शॉटवर इतक्या बारकाईनं काम केलेलं आहे प्रत्येक डिपार्टमेंटने. तर त्यामुळे हा सिनेमा थोडा वेगळा दिसतोय. आणि ट्रेलर आणि टीजरला आम्हाला ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळतोय, ज्या काही लोकांच्या रिॲक्शन्स येत आहेत, तर हे कुठेतरी सगळ्या टीमच्या मेहनतीचं फळ आहे. आणि ह्याचं सगळ्याचं रूपांतरण जेव्हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा मोठ्या संख्येनं प्रेक्षक सिनेमागृहात जातील आणि हा सिनेमा बघतील. यानंतर हे आमच्या सगळ्या प्रयत्नाचं चीज होईल असं मला असं वाटतं. आणि ही कलाकारांची जी काही सगळी फौज आहे याच्यामध्ये बरेच चेहरे मराठीमध्ये पहिल्यांदा लोकांसमोर येणार आहेत आणि पडद्यामागचे पण बरेच चेहरे जे आहेत ते पण पहिल्यांदा आपला आर्ट घेऊन लोकांसमोर येणार आहेत. तर या खूप नव्या दमाच्या टीमने आणि नव्या दमाच्या एका कलाकाराने आपला नवा विचार घेऊन भूतम भयम बनवलंय. आणि त्याच्यात छायाताईंसारख्या म्हणजे ज्या काही दिग्गज कलाकार आहेत ह्यांचा ह्या सिनेमासाठी सपोर्ट मिळणं ही इतकी महत्वाची गोष्ट आहे. महत्वाची मी यासाठी म्हणेन कारण चेरी ऑन द टॉप
नाही म्हणजे आमच्या सिनेमाचा ट्रेलर तुम्ही बघितला असेल तर तो परीस आणि परीचा स्पर्श याबद्दल तो ट्रेलर आहे. तर मी म्हणेन छायाताई ह्या सिनेमासाठी त्यांचा परिस स्पर्श झालेला आहे आणि त्यामुळे म्हणजे जे काही एक वलय तयार होतंय भूतम बहीणचं, तर त्यामध्ये छायाताईचा खूप मोठा हात आहे. म्हणजे या मुलांबद्दल सांगायचं तर मी नेहमीच सांगते की मला नवीन मुलांबरोबर काम करायला आवडतं. म्हणजे खूप गोष्टी शिकायला मिळतात. कारण की ती म्हणजे कुठलाही कलाकार आहे ना, तुम्हाला बघताना वाटतं की ह्याचा पहिला सिनेमा आहे किंवा ह्याचं पहिलं काम आहे, पण त्याच्या आधी त्यांनी बरंच त्याच्यावर काम केलेलं असतं. छोटं छोटं एकांकिका म्हणा, काही ऍड हे ते, आणि ते खूप तयारीने उतरलेले असतात. तर मला हे सांगायला असं काही लाज पण नाही वाटणार की कधी कधी नवीन मुलांसमोर माझ्यासारख्या ऍक्ट्रेसला पण आहे ना भीती वाटते की आपण यांच्यासमोर कितपत टिकून राहू असं. आणि मला वाटतं प्रत्येक, कारण की कितीही काम केलं ना तरी ती भूमिका आपल्यासाठी नवीन असते. प्रत्येक भूमिका वाटायला नवीन येते, तर मग त्याच्यावर काम करावं लागतं, ते मैत्री करावी लागते, समजून घ्यावं लागतं. कधी कधी ते वर्क होतं, कधी कधी कॅरेक्टर सुटून जातं. प्रयत्न आपण करतो खूप. तर आणि ह्या मुलांचं सांगायचं तर म्हणजे आता आम्ही कुठेही गेलो तर आमच्या आधी ऑरेंज ज्यूस गँग ह्याला भेटण्यासाठी लोक जास्त उत्सुक असतात. आणि मला ते बघताना खूप मजा येते खरं तर, की एवढ्या कमी वयात ह्यांनी जे काही नाव आपलं कमवलंय ते हॅट्स ऑफ आहे म्हणजे. आणि आता मी आणखीन त्यांच्याबद्दल एक जाणून घेण्याचा प्रयत्न करते, कारण की मी खूप आवडते, मला खूप गोष्टी माहीतच नसतात. तर मला खूप कौतुक वाटतं या मुलांचं. आणि दुसरं भूमिकेबद्दल सांगायचं तर तेच आहे, प्रत्येक कलाकार वाट बघत असतो काहीतरी वेगळं करायला मिळतंय का. तर मग अशा वेळी अशी भूमिका आपल्या वाटायला येणं. आणि रामचंद्र सारखा डिरेक्टर, त्याचा सिनेमा पहिला आहे पण त्याने याच्या आधी काळेधंदे नावाची सिरीज केली आहे. आणि रिया रुपारेल आणि ह्या कॉलेज विश्वात आणि एकांकिका विश्वात त्याचं खूप मोठं नाव आहे. आणि मी स्वतः एकांकिकेत कधी काम नाही केलंय, पण आता जेव्हा ह्या सगळ्या मुलांकडून ऐकत असते ना, जसं एकांकिका विश्वातल्या किंवा NSD FTI अशा लोकांकडून मी जेव्हा ऐकते ना त्यांचे किस्से, रिहर्सलला असं झालं, मग त्या कॅरेक्टर शी ओळख करून घेताना असं वाटलं, तर मला ते खूप इंटरेस्टिंग वाटतं. आणि असं वाटतं अरे आपल्याला हे कधीच नाही करायला मिळालं. तर असं वाटतं की जर काही यातलं आपण केलं असतं तर आणखीन 2 पावलं पुढे असले असते मी. तर मग त्याच्या पहिल्या सिनेमात त्याला असं वाटलं की मला कास्ट करावं, हेही माझ्यासाठी, कारण माझ्यासाठी दिग्दर्शकाचा पहिला सिनेमा माझ्यासाठी लकी ठरलाय आतापर्यंत. आणि त्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि त्या स्वप्नाचा मी एक भाग आहे, असं मला खूप भारी वाटलं. आणि पुन्हा तेच आहे, नवीन जठाईसारखं कॅरेक्टर करायला मिळणं, की जे कॅरेक्टर इथे आपण आजूबाजूला बघितलं नाहीये. हा, ते मला स्वतःला एक तर त्याच्या डोक्यात काय आहे जठाईबद्दल, आणि मग मला ते जरासं विचार करून उभं करावं लागलं. काय ट्रेलर लॉन्चच्या वेळेस भाऊ तुझा व्हिडिओ आम्ही पाहिलाच आहे. काय सगळा एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल, आणि आता या स्टेजला काय वाटतंय? आणि त्या दिवशी माझ्या घरातले जे फील करत होते ते मी कधी असा विचार नाही केलेला की असा दिवस येईल. आणि जे मी गेली कित्येक वर्ष मला नाटक, थिएटर खूप आवडायचं. सो प्लस ॲनिमेशन पण मी करायचो. आणि मला घरातल्यांनी सांगितलं तू एक पायरी पकड. पहिली गोष्ट तर सांगितलेली की ऍक्टिंग पासून लांब राहा आणि ॲनिमेशन तुला आवडतं ना तर त्यामध्ये जास्त फोकस कर. सो मी लपून एकांकिका सेटवरती बॅकस्टेज काम करायचो. मी प्ले पण केले आणि पकडलं गेलोय घरी. अशा सगळ्या गोष्टी झाल्यात. आणि त्यानंतर मग तो दिवस ट्रेलर लॉन्चचा, की जेव्हा घरातले आपल्याबद्दल काहीतरी कौतुक करतात, जे लांब ठेवत होते त्या गोष्टीपासून, आणि त्या गोष्टीमध्ये मी लपून का असे ना म्हणजे व्हिडिओज जेव्हा करायला लागलो मी, तेव्हा त्यांचं असं झालं की ठीक आहे घरात करतोय, 4 भिंतीच्या आत करतोय, ठीक आहे व्हिडिओज करतोय तर ठीक आहे करू देत त्याला त्याचं काय ते. आणि मी काम पण करायचो असं. सो त्यांना ते असं वाटायचं ठीक आहे, पण ते ठीक आहे कधी कुठे घेऊन गेलं मला ते तुम्हाला कळलं ट्रेलर लॉन्चला. ते त्यांच्या तोंडून जे निघालं कौतुक माझं, ते असं झालं की हे कधी मी स्वप्नात पण नाही बघितलेलं
की फिल्म मध्ये पण काम करेन आणि असं घरातल्यांकडून काहीतरी मला ऐकायला मिळेल. तुझ्याकडे येतो. आणि या मुलांची ना अभिनयाबरोबर मला टेक्निकल समज खूपच तगडी आहे. खूपच तगडी आहे. म्हणजे मी एवढी वर्ष काम करून मला पटकन लाईट कसा घ्यायचा मला नाही कळत. किंवा हा फोकस बिकस वाल्यांचं मी खूप काळजी करून टाकते. त्या लोकांची ती समज खूपच तगडी आहे. एक शॉर्ट व्हिडिओमध्ये बरंच काही सांगायचं असतं. हे तुम्ही लोक खूप तुम्ही त्याच्यात एकदम मास्टर आहात. जेव्हा एक 2.5 तासाची फिल्म येते त्याच्यात काम करणं आणि डायरेक्टराचं विजन समजून काम करणं किती चॅलेंजिंग होतं ते. आणि तू कसं म्हणजे एक फिल्म आधी पण केली होती निपुण आणि ही दुसरी तुझी पण कसं होतं सगळं ओव्हरऑल एक्सपिरियन्स आणि काय तुझं विजन? चॅलेंजिंग नक्कीच होतं. चॅलेंजिंग नक्कीच होतं. पण ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर आम्ही नेहमीच चॅलेंज घेत असतो. म्हणजे प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटर रील करत असतो किंवा यूट्यूबवर काहीतरी करत असतो किंवा रियालिटी शो करत असतो. खूप खूप वेगवेगळे म्हणजे चॅलेंजेस त्यांना आवडतात. कारण आमचं असं असतं की इथे काहीतरी नवीन शिकायला भेटेल, इथे काहीतरी नवीन करायला भेटेल, आपल्या लोकांना नवीन काहीतरी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपल्याला देता येईल. कारण फक्त तेच आहे म्हणजे कॉन्टेंट क्रिएटरचं सर्वात मोठं मला असं वाटतं की वैशिष्ट्य हेच आहे की काही करायला रेडी आहे, काहीही करायला रेडी आहे. फक्त त्यांचं एक आहे की आम्हाला आमच्या ऑडियन्सला काहीतरी वेगळं दाखवायचं. त्यांचे एक्सपेक्टेशन्स आहेत. ऑफकोर्स ते जसं आमचं सोनावणे सारखं रिवेणी आहे त्याच्यावर प्रेम आम्हाला भेटतंच. पण त्याच्या पलीकडे जाऊन पण आम्ही काहीतरी त्यांना द्यायचा प्रयत्न करतो आणि ही फिल्म तेच आहे. चॅलेंज या बाबतीत एवढंच होतं की क्लीन स्लेट केली सरांनी आमची बिफोर ही फिल्मची शूटच्या आधी वर्कशॉप केलं 25 दिवसाचं. त्यात आम्हाला कळलं की कुठे सटल राहायचं आहे, कुठे इमोशनल कसं म्हणजे मोठ्या पडद्यावर कसं दिसतं आणि कसं तेवढंच केलं पाहिजे. बिकॉज जसं तू बोललास की पूर्ण फिल्म आमच्यावर असणार आहे. आधी कसे आम्ही 1, 2, 3, 4 मध्ये पण 1, 2 सीन होते, फक्त तेवढं करून आपण निघून जातो. पण ही पूर्ण फिल्म आमच्यावर असल्यामुळे ते रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जिथे कॉमेडी करायची तिथे कॉमेडी करू, जिथे घाबरायचं आहे, जिथे इमोशनल आहे ते सटल प्रत्येक शेड आमचे दिसणार आहेत आमच्या ऑडियन्सला आणि नवीन ऑडियन्सला पण ऑफकोर्स. सो ती प्रोसेस तशी असल्यामुळे ना यात आमचे जे पण कॅरेक्टर्स आहेत ते एकदमच वेगळे. ते असे आम्ही आमच्या रील्सवर आमच्या युट्यूबवर कुठेच नाही केलं. म्हणजे कोणत्या फिल्ममध्ये पण जे 1-2 फिल्म्स मी शूट केले त्याच्यात पण नाही केलं. मी फक्त हिरोचा मित्र वगैरे असंच हे केलं. पण ह्याच्यात असेच कॅरेक्टर आहेत जसं मला मालवणी येत नाही पण सर मला बोलले की नाही तू मालवणी कॅरेक्टरच कर. त्यासाठी ती प्रोसेसमध्ये मला जावं लागलं, शिकावं लागलं कसं काय. सिद्धांची एक वेगळी प्रोसेस होती बिकॉज प्रत्येकाच्या कॅरेक्टरमध्ये तेच आहे की तो तसं ते कॅरेक्टर जगलाच नाहीये आणि कॅरेक्टरमध्ये कसं जगायचं या फिल्मनी शिकवलं. आणि म्हणजे हे आयुष्यभर लक्षात राहील आता की एक कॅरेक्टरमध्ये जाऊन त्या कॅरेक्टरला जगायचं कसं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं. तर तुझ्याकडे येतो. काय तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता आणि कसं सगळं? म्हणजे डेफिनेटली आम्हाला खूप मजा आली शूट करायला. शूट तर ऑब्व्हियसली फन पार्ट होतं पण वर्कशॉप जे आम्ही केलं याच्या आधी सो ऑलमोस्ट 20-25 डेजचं ते वर्कशॉप होतं. त्याच्यात आम्हाला खूप काही शिकायला मिळालं सरांकडून. म्हणजे आम्हाला ऑनेस्टली असं वाटलं की आम्ही खूप वर्षांपासून करतोय, रील्स करतोय, थोडंफार काम पण केलंय तर आम्हाला येतं. आम्हाला असं वाटलं की ठीक आहे आम्हाला होईल, जमेल. पण वर्कशॉपमध्ये आम्हाला असं वाटलं की या वर्कशॉपची खूप गरज होती आम्हाला आणि खूप काही शिकायला मिळालं. तो प्रोसेस मस्त होता वर्कशॉपचा. सकाळी उठून आम्ही जायचो आणि असे ॲक्टिंग एक्सरसाइजेस द्यायचे सर, मग सीन्स आम्ही हे करायचो, ॲक्ट आऊट करायचो. ते सगळं करायला खूप मजा आली. आणि ते सगळं केल्यानंतर थोड्या दिवसांनी जेव्हा शूट खरंच चालू झालं तर ती एक वेगळी प्रोसेस. म्हणजे असं वाटायचं की ते थोडेसे डॉट्स कनेक्ट पण व्हायचे. अरे वर्कशॉपमध्ये जे केलंय ते कुठे ना कुठेतरी ॲक्टिंगमध्ये कुठे ना कुठे कामाला यायचं कधी. सो ती पूर्ण प्रोसेस आम्ही खूप एन्जॉय केली आहे. कधी असं वाटलं नाही की कधी संपणार असं कधी फिलिंग नाही आली. कारण की ती प्रोसेसच तशी होती ना, असं कधी संपलं हे कळालंच नाही. म्हणजे पण ओव्हरऑल ऑनेस्टली एक्सपिरियन्स मी बोलेल तर खूप खूप मस्त होता. मी तुझ्याकडे येतो. कसा तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आणि तुझ्या थोडंसं कॅरेक्टरवरती
एक्सपिरियन्स खूप छान होता. पहिली गोष्ट मी खूप एक्सायटेड होता प्रोजेक्टसाठी, की मित्रांसोबत करायचं होतं हे सगळं. तो मला असं कुठेच नव्हतं की अरे म्हणजे आता जस्ट अजूनही माझे जस्ट फिल्मचं शूट संपलं तिथे जाताना खूप एकटं आता मला एकटं वाटतं की अरे जाताना एकटं वाटतं किंवा इतर कुठले प्रोजेक्ट्स मी करतो तेव्हा असं एकटं वाटतं. म्हणजे हे लोक असले सोबत खूप मजा येते. तर फिल्मच्या सुरुवातीलाच मी एक्सायटेड होतो. त्यानंतर वर्कशॉपला खूप जास्त मजा आली कॅरेक्टर शोधण्यामध्ये, या सगळ्यांना बघताना, मला स्वतःला टेस्ट आउट करताना. फिल्मच्या वेळी मनमीत आणि पुष्कराज जेव्हा त्याचे आधी ऍड झाले, पण फिल्मच्या वेळी आम्ही जास्त वेळ एकत्र घालवायला लागलो. त्यामुळे तिथे एक वेगळी व्यक्ती जमत गेली आणि ऑन स्क्रीन तर खूप आम्ही मजा केली, तिथून तुम्ही बघाल सुद्धा. पण ऑफ स्क्रीन जे आम्ही केलं ना ते मेमरीज बनवल्या असं मला वाटतं. ते तेव्हा माहिती नव्हतं की आम्ही इतकी त्याची नंतर आठवणी ती गोष्टी इतकी मिस करू की गेम्स खेळणं असो की एकमेकांना प्रँक्स करणं असो की डिस्कशन्स करणं असो की इतर चर्चा करणं असो, ते खूप मजा आली. प्रोसेस खूप सुंदर, कळलंच नाही कधी शूट आमचं 30-35 दिवसाचं संपलं. आणि ह्याबद्दल मला कल्पना होती की असं काहीतरी होणार आहे, हे राईड एकदम फन असणार आहे. सो हा होता शूटिंगचा एक्सपिरियन्स. आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल जर सांगितलं तर कॅरेक्टरचं नाव रील आहे आणि तो फिल्ममध्ये नावाप्रमाणे रील बनवत असतो. पण ज्या खऱ्या आयुष्यात मी आतापर्यंत ज्या पद्धतीच्या रील्स नाहीच बनवल्या अवॉइड केली, त्या सगळ्या पद्धतीचं मला तिथे कराव्या लागल्या. आणि त्या ऑकवर्ड पोझिशन किंवा ऑकवर्ड पोझिशन नाही म्हणतात, ते विचार होते की मला असं नाही करायचंय कधी, पण असा कॉन्टेंट नाही बनवायचा, त्या ते सरपास करावं लागलं. कधी कुठे कुठे मला स्वतःला लिहायची संधी मिळाली माझे स्वतःचे डायलॉग्स. तो एक एक्साइटिंग जर्नी आणि प्रोसेस होती. खूप मजा आहे या कॅरेक्टरची. आणि जसं करण आणि सौरभ बोलले की तो कॅरेक्टर एन्जॉय करता आला. आणि आता कसं याच्यापुढे कसं कॅरेक्टर शोधायचं किंवा त्या कॅरेक्टरला किती वेळ सस्टेन करायचं हे आम्ही कधी रील्स मार्फत केलं नव्हतं. तर आता ते फिल्ममुळे आम्हाला एक वर्कशॉपनी ते एक स्टार्टिंग त्याचा बेस रेडी झालाय टू हाऊ टू डू ऑल दिस थिंग्स. ते शिकण्यासारखं. तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांग आणि तुझं कॅरेक्टर थोडं सांग. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच छान होता. म्हणजे नव्हतं इमॅजिन केलं असं काही कॅरेक्टर माझ्या वाट्याला येईल आणि ते राम सरांनी दिलं. कसं दिलं काय माहीत नाही, कारण पूर्ण अपोजिट कॅरेक्टर आहे माझ्या इन जनरल लाईफमध्ये. मी तसा नाहीच आहे. तर ते तुम्हाला जेव्हा स्क्रीनवर दिसेल मी तेव्हा माझे तुम्हाला वाईट वाटेल की हा असा का आहे, हा इतका घाणेरडा का राहतो, हा सकाळी उठल्यावर दारू का पितो, रात्री झोपतानाही दारू का पितो, फक्त लुंगीवरच असतो, कपडे घालत नाही. आणि जेव्हा बाहेर पडतो तेव्हा हे जे जीवाला जीव देणारे 6 दुसरे मित्र आहेत माझे, त्यांचेच कपडे घेऊन बाहेर घालतो आणि बाहेर पडतो. असं सगळं आहे. आणि खूप शेड्स आहेत या कॅरेक्टरला. तर ते काय आहेत कसे आहेत ते सिनेमागृहात तुम्हाला कळेलच. आणि पंपी नाव आहे त्या कॅरेक्टरचं. आणि ओव्हरऑल 7 मित्रांची, जसं मनमीत म्हणतो 7 मित्रांच्या मैत्रीची लव्ह स्टोरी आहे. तर ही लव्ह स्टोरी बघायला तुम्ही या, कारण ही लव्ह स्टोरी जी आहे याच्या पाठी जे आहेत तेही सगळे मित्र आहेत. कॅमेराच्या पाठी डिरेक्टर असेल, DOP असेल, म्युझिक डिरेक्टर असतील, सगळे हे मित्र आहेत कॉलेजपासूनचे. त्यांनीच ठरवलं की आपण जेव्हा सिनेमा करू तेव्हा एकत्रच सिनेमा करू, एकत्र पुढे जाऊ. म्हणून त्यांनी ठरवलं एकत्र पुढे जाणारी एक गँग आहे ऑरेंज ज्यूस गँग, त्यांनाच आपल्या सिनेमात घेऊ. आणि त्याबरोबर पुष्कराज, मनमीत, छायाताई हे सगळे दिग्गज कलाकार ज्यांनी ऑलरेडी जे खूप जणांचे फेवरेट आहेत, ते आमचेही फेवरेट आहेत, ते सगळे जुळवून आणलंय. तर हे जे जुळवून आणलंय ते 24 तारखेला खरंच तुम्हाला खूप 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 आवडेल. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त तिकीट काढायचं आणि थिएटरमध्ये जायचं. 24 तारखेनंतर सिनेमा चालूच राहिला पाहिजे, त्यासाठी खूप गर्दी करा, एवढंच.